वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. स्वागत आहे सगळ्यांचं पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येच्या दुसऱ्या सेशनमध्ये. तर आता आपण बघूया डिस्ट्रिब्युशन पॉप्युलेशन. आता आपण बघूया की डिस्ट्रिब्युशन पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येचे विभाजन, वितरण आपण आता बघणार आहोत. ते कशाप्रमाणे त्याचं वितरण होत असतं. When the grain of Chawli is scattered over the two areas of the different size, the large number of the area is distributed in the appeared and the sphere seen in 7.2 म्हणजे त्यांनी 7.1 म्हणजे त्यांनी जे आपण बोललो की मायग्रेंट लोक आणि जे आपण पहिले एक शहराच्या आणि दुसऱ्या शहराचा आपण जे एक एक्झाम्पल घेतो तर त्याच सिनारिओज मध्ये ते आपल्याला सांगतात आहे. राइट. So आपण बघूया. So similarly we have to understand the distribution of the population in the region. So some regions are mountain like the other flat plains. The geographical conditions vary or vary. Some regions are well endowed with the natural resources, while the others are the limited resources. And this condition affected the distribution of the population. म्हणजे त्यांनी काय सांगितलंय, म्हणजे आता आपण बोलत आहोत की लोकसंख्येचं वितरण म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉप्युलेशन हे कशा कशा प्रकारे आपण कन्सिडर करू शकतो. तर सर्वात पहिले त्यांनी आपल्याला दिलेला दे हॅव गिव्हन अस द फर्स्ट पॉइंट दॅट इज जॉग्राफिकल कंडिशन्स. जॉग्राफिकल कंडिशन मीन्स व्हॉट, की बघा कधी-कधी कोणते-कोणते डोंगर कोणाकोणाचे बघा आपल्यापैकी कोणाचे डोंगर सॉरी कोणाचे डोंगर नाही. आपल्यापैकी कोणाचे गाव किंवा कोणाचं शहर किंवा कोणाचे घर हे डोंगराच्या जवळ असेल, कोणाचं समुद्र किनाऱ्याजवळ असेल, कोणाचं मैदानी प्रदेशात असेल किंवा कोणाचं एक वाळवंटाजवळ जसं आपण राजस्थान वगैरे बोलतो. बघा पूर्ण भारतभर आपण बघू शकतो एकसारखी कंडिशन आहे का? आन्सर इज नो. तर बघा आपल्याकडे कोकण किनारपट्टी आहे. तर कोकण किनारपट्टीवरती समुद्र दिसतो आपल्याला. राजस्थानमध्ये गेलो तर आपल्याला वाळवंट दिसतो. त्याचनंतर आपण पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि किंवा जम्मू काश्मीर असं बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला बर्फ दिसतो. त्याचप्रमाणे जर आपण मध्य प्रदेश किंवा छत्तीसगड असे जर जिल्हे बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, तर त्या ठिकाणी आपल्याला जंगलाचा भाग तिथं जास्त दिसतो. म्हणजे थोड्या प्रमाणात आपल्याला तिथे जंगल दिसतं. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा जर आपण साउथ साउथ साइडला आलो म्हणजे दक्षिण साइडला आलो, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी नॅचरल रिसोर्सेस अवेलेबिलिटी आपल्याला दिसत असतात. तर या फॅक्टर्स किंवा हे जी गोष्ट आहे, ही गोष्ट कुठे ना कुठे हे जे फॅक्टर्स अल्टिमेटली आपल्या पॉप्युलेशनवर परिणाम करत असतात. कारण बघा राजस्थानमध्ये लोकं जास्त राहतील का समुद्रकिनारी लोकं जास्त राहतील? तुम्ही मला सांगा. म्हणजे ज्या ठिकाणी नदी वगैरे पाणी चांगल्या ठिकाणी अवेलेबल आहे, त्या ठिकाणी लोकं राहतील का राजस्थान किंवा रेतीला जागेसाठी जिथं जास्त लोकं राहतील, जिथं पाण्याची कुठे ना कुठे कमतरता आहे, त्या ठिकाणी लोकं राहतील. तुम्ही सांगा. तर आन्सर काय असेल आपलं? सर जहाँ पानी मिलेगा वहाँ. बरोबर. जहाँ पे पाणी मिलेगा वहाँ पे भी त्याच्यातही ज्या ठिकाणी आपल्याला रोजगार मतलब ऑक्युपेशन कारभार तो आपल्याला जास्त प्रमाणात भेटेल, तिथे लोकं राहतील का ज्या ठिकाणी रोजगार कमी असेल किंवा रोजगारची उपलब्धती कमी असेल किंवा या फिर जिस जगह पे जॉब अवेलेबिलिटी कम रहेगा, उस जगह पे लोग रहेंगे. सर जहाँ जॉब ज्यादा रहेगा वहाँ. बरोबर. तो इस प्रकारे तो म्हणजे हे पॉइंट्स आपण का बोलतोय? या पॉइंट्समध्ये आपण बघू शकतो, की लोकसंख्या कुठे-कुठे डिस्ट्रिब्यूट आहे. म्हणजेच बघा, आपण एक फॉर एक्झाम्पल बघू शकतो. सर्वात म्हटलं आपण आता राहतोय मुंबईमध्ये. तर बघा, मुंबईमध्ये राहणारे लोक हे किती जास्त आहेत? आणि त्याच ठिकाणी जर आपण कल्याण शहराच्या पुढे गेलो, राइट? कल्याण शहराच्या पुढे गेलो, तर त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या कुठे ना कुठे कमी आपल्याला आढळून येते. सो धिस इज द थिंग. म्हणजेच काय, की कल्याण शहराच्या पुढे मुंबईपर्यंत जॉब अवेलेबिलिटी ही जास्त आहे आणि म्हणजे हे एक आपण पोर्शन बघू शकतो. प्लस सेकंड पॉइंट, की आपले जॉग्राफिकल कंडिशन म्हणजेच काय, की आपल्याकडे मुंबईमध्ये जर आपण बघितलं, मुंबई हा खूप प्रगत देश असल्या कारणामुळे इथं लोकांना पाणी सहजरित्या मिळतं. त्याचनंतर आपण बघू शकतो, की गावामध्ये बघा, गावामध्ये लोकांना पाण्यासाठी अजूनही काही-काही गाव आहेत, की ज्यांना पाण्यासाठी खूप लांब जावं लागतं किंवा त्यांना पाणी घेऊन यावं लागतं किंवा काही-काही गावामध्ये तर अक्षरशः टँकर वगैरे बोलावे लागतात. असे काही जॉग्राफिकल कंडिशन्स असतील म्हणजे असेच काही भौगोलिक जर गोष्टी असतील, त्या गोष्टी सुद्धा त्यावरती परिणाम करत असतात. लोकसंख्येवरती परिणाम करत असतात हे आपण बघू शकतो. राइट? सो आता आपण पुढचा पॉइंट बघूया. इन द एरिया विच अबंडंट रिसोर्सेस नॅचरली म्हणजे त्यांनी तेच सांगितलेलं आहे, की ज्या ठिकाणी नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, की पाणीची अवेलेबिलिटी, चांगलं हवामान, वातावरण पण चांगलं असेल, अशा ठिकाणी जर
म्हणजे अशा ठिकाणी लोक जास्तीत जास्त प्रमाणात राहत असतात, परंतु ज्या ठिकाणी जर याच गोष्टीची कमतरता असेल तर तिथे लोक जास्त राहतात का? तर आन्सर इज नो. So this is the thing to see. In the area with abundant resources, naturally the population is more, and in this area there is a dense population distribution, and in area with the scarce resources, favorable or unfavorable climate, and then we can say the undulating terrains or terrains, etc., are the population of the distribution is spared, and etc. The population distribution is spared. म्हणजेच काय तर तेच आपण जसं मी आपण एक्झाम्पल घेतलं होतं राजस्थान, म्हणजे राजस्थानच नाही आपण बोललो होतो, राजस्थानचे काही काही ठिकाणी अवेलेबिलिटी आता झालेले आहेत, परंतु रेतीमध्ये वाळवंटामध्ये लोक राहतील का नदीच्या काठी लोक राहतील, तर ते तोच एक एक्झाम्पल पॉईंट लक्षात ठेवून तुम्ही हा एक पॉईंट आहे तो तुम्ही बघू शकता. तर यांनी आता सांगितलं फॅक्टर्स दॅट अफेक्टिंग द पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. म्हणजे आता लोकसंख्येचं वितरण कोणत्या कोणत्या गोष्टीवरती होतं हे आता आपण बघूया. तर पहिला आहे फिजिकल फॅक्टर्स. म्हणजे पहिलं त्यांनी काय सांगितलं? फिजिकल फॅक्टर. त्याच्यामध्ये काय काय? लोकेशन, रिलीफ, क्लायमेट, सॉइल अँड मिनरल रिसोर्सेस. सो दिस आर द पॉइंट्स दॅट आर लोकेटेड. लोकेशन म्हणजे काय की ती जागा कुठे आहे, रिलीफ त्याच्यापासून आपल्याला काय काय भेटेल, किंवा त्याचं म्हणजे क्लायमेट कसं आहे ते आपण बघू शकतो. सॉइल तिथली माती कशी आहे, म्हणजे शेतकरी वगैरेचा वर्ग असेल तर मिनरल्स रिसोर्स आहे त्याच्यामध्ये उपलब्धता किती कशी असेल ते आपण बघतो. इकॉनॉमिकल फॅक्टर्स, ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री, अर्बनायझेशन, ट्रान्सपोर्टेशन, मार्केट. म्हणजेच काय फिजिकल फिजिकल फॅक्टर्स आपल्याला कळालं. म्हणजेच काय की ते फिजिकल फॅक्टर्स बद्दल आपण बोलून घेऊया पहिल्यांदा. सॉरी, फिजिकल फॅक्टर्स मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कशा कशा अवलंबून आहेत. म्हणजे आपण जागा बघू शकतो, ओके, जागा बघू शकतो, तिथलं स्थान बघू शकतो, प्राकृतिक रचना बघू शकतो, हवामान, मृदा, खनिज संपत्ती म्हणजे आपल्याला लागणाऱ्या वस्तू, म्हणजे आपल्याला जे काही गोष्ट लागणार आहे, भले घर बांधण्यासाठी किंवा कोणत्याही कारणास्तव जे काही आपल्याला गोष्टी लागणार ते आपल्याला आहेत का नाही अवेलेबिलिटी, ते त्याच्यावरती सुद्धा. म्हणजे जर बघा एखाद्या शहरामध्ये घर बांधण्याच्या म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल एखाद्या जागेमध्ये घर बांधण्यासाठी आपल्याला जे काही लोखंड वगैरे लागतंय किंवा विटा वगैरे लागतात किंवा सिमेंट वगैरे लागतंय किंवा लाद्या वगैरे लागतात आणि पत्रे वगैरे लागतात, ते हे जर आपल्याला इझिली अवेलेबल होत असेल तर त्या ठिकाणी लोक जास्त राहतील का अशा ठिकाणी राहतील जिथं हे काही फॅक्टर्स आहे की हे काही जे गोष्टी मी बोललो हे आपल्याला खूप कठीण आहे किंवा मुश्किल नाही किंवा लांबून आणावी लागतील, ज्या अशा ठिकाणी लोक जास्त राहतील? सांगा बरं. सर जहाँ आसानी से मिलेगा वहाँ. बराबर. जिस जगह पे लोग आसानी से कोई भी अवेलेबिलिटी हो जाएगी, उस जगह पे लोग ज्यादा से ज्यादा रहना पसंद करते हैं. जैसे हम लोग अभी रह रहे कल्याण शहर में, मुंबई शहर में, बरोबर. तो अभी देखो अभी ये तो हो गया फिजिकल फॅक्टर्स याने ते आपले आता प्राकृतिक घटक झाले. आता आपण आर्थिक घटक बघणार आहोत, इकॉनॉमिकल फॅक्टर. म्हणजेच काय तर ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री, अर्बनायझेशन, ट्रान्सपोर्ट, मार्केट. म्हणजेच काय तर बघा म्हणजे मीन्स वॉट वो मतलब एक एक फॅक्टर्स को हम लोग बात करेंगे. तर ऍग्रिकल्चर म्हणजे काय की ज्या ठिकाणी किंवा ज्या शहराच्या आजूबाजूला शेती ही बऱ्यापैकी होत असेल, ओके, शेती ही बऱ्यापैकी होत असेल, पहिलं पॉईंट. दुसरं पॉईंट असं, ओके, श्रेया 2 मिनिटं. हा, तर दुसरं पॉईंट असं, हा, तर दुसरं पॉईंट, हा हा, तो दुसरं पॉईंट असं 2 मिनिट. सो दुसरं ओके, सो सॉरी फॉर दॅट. सो सेकंड पॉईंट इज इंडस्ट्री. मतलब म्हणजे ज्या ठिकाणी कारखाने वगैरे आपल्याला जास्त दिसतील किंवा फॅक्टरीज वगैरे आपल्याला जास्त दिसतील ते. अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण जे आपण आता बघतोय, म्हणजे आपलं कल्याण शहराचं आहे तर आपण जे एक्झाम्पल घेतो ट्रान्सपोर्ट, म्हणजे आपल्याकडे गाड्यांची उपलब्धती, म्हणजे बसेस, लोकल ट्रेन, म्हणजे बोलतो मेट्रो, मोनोरेल्स, अशा प्रकारचे ट्रान्सपोर्टेशन सिस्टम हे ज्या ठिकाणी जास्त असेल किंवा मार्केट ज्याच्याकडे जास्त असेल, म्हणजे बाजारपेठ ज्या ठिकाणी जास्त असेल, म्हणजे आपल्याला म्हणजे इन शॉर्ट सहजपणे कोणतीही गोष्ट आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला हे अवेलेबल होतील, म्हणजे सहजरित्या आपल्याला भेटेल, त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणावं किंवा जास्तीत जास्त लोक राहणं पसंत करत असतात. ठीक आहे. आता आपण बघूया पॉलिटिकल फॅक्टर्स. तर पॉलिटिकल फॅक्टर्स आता कोणत्या कोणत्या ठिकाणी पॉलिटिकल फॅक्टर्स आहेत तर बघा, वॉर, पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी, गव्हर्नमेंट पॉलिसीज. तर एक थोडासा एक फॅक्टर्स
हे आहे म्हणजे एक थोडासा फॅक्टर एक असा आपण बघू शकतो, की ज्याच्यावरती जिथे पॉप्युलेशन कुठे ना कुठे कमी जास्त व्हायचं आपण बघू शकतो. म्हणजे कसं, की बघा आता जर एखाद्या ठिकाणी आता आपण बघा फॉर एक्झाम्पल आता बघूया एखाद्या ठिकाणी किंवा एखादा प्रदेश हा वॉर झोनमध्ये येत असेल. वॉर झोनमध्ये येत असेल म्हणजे त्या ठिकाणी सतत लढाई होत असतील. जसं आपण बोलतो इंडिया-पाकिस्तान किंवा इंडिया-चायना बॉर्डर किंवा ओके. तर हे जे 2 जागा आहेत त्या ठिकाणी आपण बघू शकतो, की वॉर होण्याचे चान्सेस असतात. किंवा वॉर होऊ शकतात किंवा अधून-मधून वॉर होतात किंवा चकमक का होईना, पण काही ना काही तर तिकडे होतच असतं. त्या ठिकाणी लोकं राहतील का मग स्वतःच्या जीवाला धोका देण्यासाठी? तर आन्सर इज नो सर. एक्झॅक्टली नो नो. सर. राइट. सो आन्सर इज नो. तर त्यात तो एक फॅक्टर किंवा ते वॉर झोन्स आहेत तिथं आपल्या लोकांना राहतील. प्लस पॉलिटिकल अनस्टेबिलिटी. पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी म्हणजे काय? आता समजा की एखाद्या प्रदेशामध्ये ओके, एखाद्या प्रदेशामध्ये आपण बघू शकतो की आमदार, खासदार असे जे आपण जे पोझिशन आता बघतोय ओके. सो एम-एल-एस वगैरे जे आपण एम-एल-एस जे एम-एल-एस बेसिकली एम-एल-एस आपण जे पोझिशन बघतोय they are unstable, they are not doing their work properly, or they are not doing, or they are not creating the jobs, or they are not we can say किंवा एखाद्या एरियामध्ये भलेही शहर मोठा असेल, परंतु त्या ठिकाणी जर जॉब अवेलेबिलिटी नसेल किंवा त्या ठिकाणी पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी असल्या कारणाने सतत काही ना काही सत्ता पालट होण्या कारणाने गव्हर्नमेंट पॉलिसीज म्हणजे गव्हर्नमेंटने जे काय म्हणजे सरकारने जे काही प्लॅन्स आपण जे बोलतो किंवा राजकीय धोरण जे काही धोरण आहेत ते परिपूर्ण होत नसतील. म्हणजे समजा आता एखाद्या ठिकाणी आपण बघू शकतो की एखाद्या ठिकाणी आपण बघतो की रस्ते बांधायचं काम चालू आहे. परंतु जे 2 महिन्याचं जे काम आहे, रस्ते बांधायचं 2 महिन्याचं जे काम आहे, ते 2 महिन्याचं काम हे 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले तरी सुद्धा होत नसेल, तर आपण त्या ठिकाणी काय बोलू शकतो, तिथं पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी आहे आणि त्यांची गव्हर्नमेंट पॉलिसी व्यवस्थित काम करत आहेत का? तर आन्सर इज नो. अशा प्रकारे आपण बघू शकतो किंवा त्यांचं एस्टॅब्लिशमेंट व्यवस्थित होत नाहीये. अशा प्रकारे म्हणजे एखाद्या झोनमध्ये म्हणजे वॉर झोनमध्ये काय एखाद्या झोनमध्ये जिथं युद्ध होत असेल त्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी व्यवस्थित गव्हर्नमेंट किंवा सरकार काम करत नसेल, त्या ठिकाणी आपण लोकं हे जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त राहतात का? तर आन्सर इज नो. तिथे लोकं हे कमीत कमी राहण्याचा प्रयत्न करत असतात. कारण त्यांची सुखसुविधा किंवा त्यांच्या आपण सुखसुविधा किंवा बोलू शकतो किंवा त्यांना सोयीचे असलेल्या जे काही गोष्टी आहेत, ते त्यांना गोष्टी भेटत असतात का? तर आन्सर इज नो. यासाठी पॉलिटिकल फॅक्टर सुद्धा एक इम्पोर्टन्स आता आपल्या शहरामध्ये आपण बघतो आपल्या सगळ्यांना वीज व्यवस्थित भेटत आहे, पाणी व्यवस्थित भेटत आहे. म्हणजेच काय आपलं जे गव्हर्नन्स आहे, ओके. म्हणजेच काय आपलं जे गव्हर्नन्स आहे ते चांगल्या प्रमाणे बऱ्यापैकी काम करत आहे. प्लस आपले जे पॉलिटिकल्स काही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा ऐकून घेतले जात आहेत किंवा ते सुद्धा सॉल्व्ह होतात आहे किंवा ते आपल्यावरती, आपल्या पर्सनल लाईफवरती किंवा आपल्या सोशल लाईफवरती जास्त ते इफेक्ट करत आहेत का? तर आन्सर इज नो. म्हणून आपण काय बोलू शकतो, की आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या विभागामध्ये पॉलिटिकल स्टेबिलिटी म्हणजेच आपण बोलू शकतो त्याला राजकीय स्थिरता कुठे ना कुठे आहे, अशा प्रकारचं आपण बोलू शकतो. राइट? सो याच कारणामुळे आपण या शहरामध्ये म्हणजे कल्याण असं शहरामध्ये किंवा मुंबई या शहरामध्ये आपण जास्तीत जास्त प्रमाणात लोकं राहताना बघू शकतो. कारण त्यांची सुखसुविधा हे बरोबर कंप्लीट होत आहेत. ठीक आहे? तो एक फॅक्टर्स लक्षात ठेवा. आता सोशल फॅक्टर म्हणजे रेस, रिजन, लँग्वेज, कस्टम अँड ट्रेडिशन. म्हणजेच व्हॉट? म्हणजेच काय? वंश, धर्म, भाषा, रूढी व परंपरा. तो रूढी व परंपरा ह्याच्यामध्ये म्हणजे हे थोडा बघायला गेलं तर म्हणजे हा जो फॅक्टर्स आपण जे बघतोय, बघायला गेला तर तेवढा इफेक्ट करत नाही. परंतु कुठे-कुठे ठिकाणी अतिशय जास्त इफेक्ट करताना आपण बघू शकतो. म्हणजे बघा कोणत्या-कोणत्या ठिकाणी आपण बघू शकतो, की बघा आता काही-काही गावं आपण बघतो, की ऐकलं असं तुम्ही ऐकलं असावं आता 8वीत आहात तर तुम्ही कुठे ना कुठे ऐकलं असाल, की अमुक-अमुक गावामध्ये अमुक-अमुक जातीचेच लोकं राहतात किंवा अमुक-अमुक गावामध्ये अमुक-अमुक धर्माचेच लोकं राहतात किंवा अमुक-अमुक गावामध्ये अमुक-अमुक भाषा बोलणारेच लोकं राहतात. आपण तिथे गेलो तर दुसरी म्हणजे दुसरी लोकं किंवा दुसरी भाषा बोलणारे लोकं तिथे राहू म्हणजे त्यांना राहणं थोडं कुठे ना कुठे कठीण असतं. अशा प्रकारचे किंवा कोणत्या-कोणत्या अमुक-अमुक गावाची कोणती-कोणती परंपरा असते. हे जे आपण फॅक्टर्स बघतो किंवा हे ज्या गोष्टी बघतो, हे बेसिकली कुठे ना कुठे पॉप्युलेशनवर इफेक्ट करू शकतात. बघा, आता आपलं शहर आहे, बरोबर? आता आपलं शहर आहे. आपल्या शहरामध्ये आपण बघू शकतो, की निरनिराळे भाषा बोलणारे लोकं, निरनिराळ्या धर्माचे लोकं, निरनिराळ्या जातीचे लोकं, निरनिराळ्या परंपरेचे लोकं हे एकत्र येऊन राहत आहे.
म्हणून आपल्या शहरामध्ये जे पॉप्युलेशन म्हणजे आपल्या शहरामध्ये लोकसंख्या आहे ही कशी आपल्याला दिसते, जास्त दिसते. परंतु बघा जर एखाद्या घरामध्ये जर याच शहरामध्ये कल्याण या शहरामध्ये आपण जर बोललो की नाही आम्हाला फक्त आपण फक्त एकाच धर्माचे लोक इथे राहतील, एकच भाषा बोलणारे लोक इथे राहतील आणि एकच परंपरा आपण म्हणजे मानू आणि ते पुढे करू. तर आपल्या इथे लोकवस्ती जास्त राहतील का? तर आन्सर इज नो. अशाच प्रमाणे हे काही फॅक्टर्स आहेत, हे सुद्धा लोकसंख्या वाढीमध्ये किंवा लोकसंख्या कमी होण्यामध्ये अवलंबून असतात. दे आर दी फॅक्टर्स दॅट अफेक्टिंग दिस पॉप्युलेशन डिस्ट्रिब्युशन. ठीक आहे? तो सगळ्यांना कळालं बेसिकली आपण काय बोलत आहोत आणि कशाबद्दल बोलत आहोत? एव्हरीवन? यस सर. सो दिस इज द थिंग. हे पॉइंट लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. बिकॉज दिस इज ओके. सो हिअर इज द थिंग. सो आता आपण बघूया. सो बघा हे जे फॅक्टर्स आहेत नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे कोणी बोललं ना, की पॉप्युलेशन डिस्ट्रिब्युशनला कोणते-कोणते फॅक्टर्स इफेक्टिंग करतात. तर फिजिकल फॅक्टर, इकॉनॉमिकल फॅक्टर्स, पॉलिटिकल फॅक्टर्स, सोशल फॅक्टर्स हे फॅक्टर्स तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आता आपण बघूया पुढचे काही सिनेरिओज किंवा पुढचे काही गोष्टी ते आपल्याला काय दिलेलं आहे. तर डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन हा आपल्याला एक पॉइंट दिलेला आहे. तर डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येची घनता. तर लोकसंख्येची घनता आपण कसे काय ओळखू शकतो? लोकसंख्येची घनता. आता घनता म्हणजे डेन्सिटी. डेन्सिटी मीन्स व्हॉट? की एखाद्या प्रदेशामध्ये म्हणजे आपण लोकसंख्येचे डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन मध्ये बोलतोय. लोकसंख्येची घनता म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये किती लोकं राहतात? हे काउंट करणं म्हणजे डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन आपण आता बघू शकतो. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये आता समजा थांबा 2 मिनिटं. मी पुन्हा एकदा मला करेक्ट करतो. म्हणजे काय आता समजा अख्खं कल्याण शहर आहे बरोबर. आपण राहतोय कल्याण शहरामध्ये. तर कल्याण शहरामध्ये कोळशेवाडी या एरियामध्ये आता कोळशेवाडी एरिया आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरोबर. कोळशेवाडी या एरियामध्ये किती लोकं राहतात? हे काउंट करणं म्हणजेच काय? द डेन्सिटी ऑफ द पॉप्युलेशन. म्हणजेच काय? डेन्सिटी ऑफ द पॉप्युलेशन आपण बोलू शकतो राइट. म्हणजे घनता म्हणजे काय म्हणजे हे बेसिकली काउंट करणं म्हणजे भले कोळशेवाडी असो किंवा आपलं चक्कीनाका, चिंचपाडा हे असो किंवा तिसगाव असो, अशा प्रकारचे ते एरिया किंवा कल्याण ईस्ट, कल्याण वेस्ट या लोकांचं डेन्सिटी बघणं. तर हे जे फॅक्टर्स असतात ते बेसिकली आपण बघू शकतो. त्याला डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन असं म्हणतात. म्हणजे या गोष्टीवरून आपल्याला काय कळतं? या गोष्टीवरून आपल्याला कळतं, की बघा जर आता समजा की आता मी कल्याणचे 2 भाग केले. कल्याण वेस्ट आणि कल्याण ईस्ट. तर कल्याण ईस्टमध्ये लोकं हे कमी राहतात, परंतु कल्याण वेस्टमध्ये जर समजा एक्झाम्पल मी सांगतोय. कल्याण ईस्टमध्ये लोकं हे कमी राहतात, परंतु कल्याण ईस्टमध्ये लोकं जास्त राहतात. भलेही हा रिजन एकच आहे, एकच रिजन आहे, कल्याण रिजन आहे. परंतु कल्याण रिजनची डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन ही कुठे जास्त आहे? तर कल्याण वेस्टमध्ये. बिकॉज कल्याण वेस्टमध्ये लोकं हे जास्त राहतात. परंतु परंतु कल्याण ईस्टमध्ये लोकं हे कंपॅरेटिव्हली भलेही कल्याणची पॉप्युलेशन ही जास्त आहे, परंतु त्या जास्त पॉप्युलेशनमध्ये वेस्टमध्ये लोकं हे जास्त राहत असतात, असं आपण बघू शकतो. परंतु कल्याण ईस्टमध्ये लोकं हे त्या कंपॅरेटिव्हली कमी राहण्या कारणाने तिथली डेन्सिटी म्हणजे त्या लोकसंख्येची घनता ही कमी असते, असं आपण बोलू शकतो. राइट? सो लेट्स गो. हे तर व्हॉट इज डेन्सिटी हा पॉइंट तर कळाला. आता आपण बघूया, रीड करून बघूया, की व्हॉट दे हॅव गिव्ह अस की मोर पॉइंट. म्हणजे त्यांनी आपल्याला अजून काही जास्तीचे पॉइंट दिले आहेत का ते आपण आता बघूया. सो डेन्सिटी ऑफ द पॉप्युलेशन, द रेशिओ ऑफ द पॉप्युलेशन ऑफ कंट्री of to its area is the population density. While discussing the population distribution, density of population also the considered. The density is calculated as per the given formula. The density of population, the population of the region and the area of the region. म्हणजेच काय तर जसं आपण बोलत होतो की एखाद्या जागेचा म्हणजे एखाद्या प्रदेशातील एखाद्या जागेची किती लोकसंख्या आहे हे काउंट करणं म्हणजे लोकसंख्येची घनता मोजणे होय. तर त्यांनी आपल्याला हेच सिनारिओ सांगितलंय की इफ वी आर काउंटिंग or the number or the countation of the population of the area of some region, जसं मी तुम्हाला सांगितलं कल्याण ईस्ट ऑफ वेस्ट, that we called as the density of population. ओके. सो डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन कसं करतात? तर एखाद्या प्रदेशामध्ये एरिया पर स्क्वेअर किलोमीटर मध्ये किती लोक राहतात ते जर आपण काउंटिंग केलं म्हणजे दॅट इज कॉल्ड एज डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. राईट. सो डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन मीन्स व्हॉट? डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इज इक्वल टू म्हणजे लोकसंख्येची घनता इज इक्वल टू
त्याचा फॉर्म्युला आपण बघत आहोत आता की दॅट पॉप्युलेशन ऑफ दॅट रिजन म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये किती लोक राहतात ते आणि त्या प्रदेशामध्ये किती म्हणजे तो प्रदेशच्या एरिया काय ठीक आहे ते आपण आता बघू शकतो. तर बघा आता आपण सो हिअर इज द थिंग. ओके सो अशा प्रकारे आपण बघू शकतो फ्रॉम द एरिया ऑफ द रिजन इट इज population one can calculate it how many people are live in the square kilometer. The density of the population is not same everywhere. In some region the area is small but the population is large. For example the Kerala in other regions of the area the large but the population is small, therefore the density of the population is low. For example Rajasthan. तर बघा यांनी आपल्याला काय सांगितलं, यांनी आपल्याला एक दोन स्टेट्सची आपल्याला माहिती सांगितलेली आहे की बघा इवन थ्रू the area wise the Rajasthan is large state and the population is less, which geographical factor may be responsible for this. त्याच्याबद्दल आपण तर ऑलरेडी बोललेलो आहोत की राजस्थानमध्ये आपण बघू शकतो की आपल्याला कमीत कमी लोक तिथे राहताना दिसतात कारण भलेही तो स्टेट म्हणजे भलेही तो राज्य आपण बोलू शकतो हा सर्वात मोठा राज्य असेल भारताचा तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये लोकसंख्या ही कमी बघतो का कारण राजस्थानचा बहुतांश पार्ट हा वाळवंटामध्ये असलेला आपण बघू शकतो. याच कारणाने तिथे लोक जास्त राहतात का कमी राहतात सांगा भाऊ. त्या राजस्थानमध्ये लोक जास्त राहतात का कमी राहतात? हा गुड. सो कमी कमी राहतात बरोबर. राईट. सो हिअर इज द थिंग. तर त्यांनी आपल्याला हे सांगितलंय की बघा राजस्थानमध्ये केरला हा जो प्रदेश आहे, केरला हा जो स्टेट आहे हा आपण बघू शकतो की खूप छोटा आहे परंतु राजस्थान कम्पॅरेटिव्हली मोठा आहे. परंतु तरी सुद्धा केरला राज्यामध्ये राहणारे लोक हे जास्त आहेत दॅन राजस्थान. याचमुळे आपण बघू शकतो की द डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येची घनता ही केरलामध्ये जास्त आहे परंतु राजस्थानमध्ये कमी आहे. ठीक आहे. ओके सो आता आपण बघूया ओके सो आपण आता बघूया स्ट्रक्चर ऑफ पॉप्युलेशन. यात कोणाला काय डाऊट असेल यू गॅस काय या सो लेट्स टॉक अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द पॉप्युलेशन. तर आपण आता बोलणार की स्ट्रक्चर ऑफ द पॉप्युलेशन. द स्ट्रक्चर ऑफ द पॉप्युलेशन मीन्स व्हॉट मीन्स लोकसंख्येची रचना. लोकसंख्येची रचनाबद्दल आपण बोलणार होतो. लोकसंख्येची रचना म्हणजेच काय तर बघा द पॉप्युलेशन कॅन बी सब डिवायडेड इन टू द वेरियस कॅटेगरीज बाय स्टडी द or the correct or correlation between the subdivision and understanding the structure of the of the quality of the population is possible. म्हणजेच काय त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की लोकसंख्याचे सबडिव्हिजन काय हा सो हिअर इज द थिंग. म्हणजे कसं तर आपण स्ट्रक्चर बघू शकतो राईट. व्हॉट इज स्ट्रक्चर म्हणजे जर एखादी लोकसंख्या जर आपण काउंट केली इफ सपोज जसं आपण पहिले ऑलरेडी बघितलेलं होतं की जर कल्याणमध्ये 100 लोक राहत असेल त्याच्यातले मेल किती फिमेल किती पुन्हा एकदा आपण त्याला बघू शकतो की लिटरेट किती इलिटरेट कधी प्लस ते जॉब वगैरे आपण बोललो होतो. हे जे फॅक्टर्स आपण जे बोललो होतो दे आर द स्ट्रक्चर ऑफ द पॉप्युलेशन. म्हणजे या स्ट्रक्चरमुळे किंवा अशा स्ट्रक्चरमुळे आपण काय कन्सिडर करू शकतो तर पॉप्युलेशन हे कशा प्रकारचे आहेत म्हणजे आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या कल्याण शहरामध्ये सुशिक्षित लोक जास्त आहेत की कमी लोक किंवा अशिक्षित लोक जास्त आहेत हे आपल्याला कळतं. स्त्री वर्ग जास्त आहे का पुरुष वर्ग जास्त आहे हे आपल्याला कळतं. मीन्स वॉट की we can say that literated people are more in our Kalyan city or illiterate people are more in our Kalyan city. That we can get the information from this. And again we can get the male factors are the more in here or female factors are more here. So this all the information we can get from this structure of the population. So this is the same thing they are saying. Okay, so this is the same thing. So that so which are the or the factors or the we can say the categories the our population is distributed म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये आपलं पॉप्युलेशन एक जास्तीत जास्त कन्सिडर होतं. तर बघा द सेक्स एज रुरल अँड द अर्बन लिटरसी productive population can be subdivided into the group that given below. म्हणजेच काय तर बघा सेक्स आपण बोललो होतो लिंग कोणता मेल अँड फिमेल
एज, वय किती, जसं आपण ऑलरेडी पहिलेच बोललो होतो, एज किती, रुरल एरिया म्हणजे गावामध्ये राहणारे लोक किती, अर्बन एरियामध्ये राहणारे लोक किती, सुशिक्षित लोक किती, कोण सरकारी जॉब करतात का कोण स्वतःचा बिझनेस करतात, हे सुद्धा आपण मोजू शकतो आणि हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो. तर दीज आर द फॅक्टर्स दॅट वी कॅन कॉल्ड इन स्ट्रक्चर ऑफ दी पॉप्युलेशन. हेच आपण जे रचना यानुसार आपण लोकसंख्येची रचना करू शकतो. तर आता आपण बघूया नेक्स्ट पॉइंट दॅट इज सेक्स रेशो. So as per the gender, population can be divided into the male and female. So this is the natural division which can be easily understood. In population, we both the genders are around the same number in it identified the balanced population. In the population study, the ratio of men and the woman is considered important. म्हणजेच काय तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं की बघा आपण जनरली आपण आता बघतोय आपल्या भारतात असो किंवा कल्याणमध्ये असो आपण मेल सुद्धा बघू शकतो, फिमेल सुद्धा बघू शकतो. म्हणजे आपण कोण बघू शकतो, आपण पुरुष पण बघू शकतो आणि स्त्री पण बघू शकतो. हे दोन्ही फॅक्टर्स आपण बघू शकतो. हे दोन्ही मनुष्य किंवा दोन्ही व्यक्ती आपण बघू शकतो. परंतु ज्या ठिकाणी जेवढे पुरुष ओके, जेवढे पुरुष तेवढेच जर स्त्रिया असतील तर त्याला आपण बॅलन्स पॉप्युलेशन असं म्हणत असतो. बॅलन्स पॉप्युलेशन आपण म्हणू शकतो. बॅलन्स पॉप्युलेशन मीन्स काय? तर त्यांना लोकसंख्येचे संतुलन असं आपण बोलू शकतो. राईट. सो दिस इज द थिंग. आणि नेक्स्ट पॉईंट इज दिस बघा कुठे कुठे कसं होऊ शकतं जर आपण इफ सपोज की जर आपण बघितलं की एखाद्या ठिकाणी मध्ये जर मेल्सची म्हणजे पुरुषांची संख्या जास्त असेल आणि फिमेलची संख्या कमी असू शकते असं पण होऊ शकतं किंवा फिमेलची संख्या जास्त आणि मेल्सची संख्या कमी असं सुद्धा असू शकतो. तर हिअर इज द थिंग. अशाच प्रकारे आपण बेसिकली सेक्स रेशो आपण काढत असतो. सेक्स रेशो म्हणजे आपण बघू शकतो त्याला काय म्हटलेलं आहे तर लिंग गुणोत्तर. ठीक आहे. सो नेक्स्ट टाइम आपण नेक्स्ट बघूया की फॉर्म्युला इज सेक्स रेशो इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ फिमेल अपॉन द टोटल नंबर ऑफ मेल इंटू 1000. सो हिअर इज द थिंग. त्यांनी आपल्याला दिलेलं आहे सेक्स रेशो इज कॅल्क्युलेटेड बाय दिस. म्हणजेच कसं तर स्त्रियांची एकूण संख्या पुरुषांची एकूण संख्या इंटू 1000 त्याच्यामध्ये आपण बघू शकतो. ओके. सो हिअर इज द थिंग. So when for the everyone the 1000 males, the number of the female is less, the sex ratio is said to be low, and when for the every 1000 male, the number of female is more, the ratio is said to be high. म्हणजेच काय तर त्यांनी आपल्याला बघितलंय बोललंय की जर प्रत्येक 1000 माणसांच्या मागे the number of female is less, then it is called as the sex ratio is low. म्हणजे जर 1000 व्यक्तींच्या किंवा 1000 पुरुषांच्या मागे जर स्त्रिया कमी असतील तर त्याला आपण बोलतो की सेक्स रेशो हा कमी आहे. परंतु जर 1000 पुरुषांच्या मागे किंवा 1000 पुरुषांच्या कम्पॅरेटिव्हली सेक्स रेशो हा जर जास्त असेल तर आपण त्याला बोलू शकतो म्हणजे सॉरी फिमेल म्हणजे स्त्रियांचा नंबर हा जास्त असेल तर त्याला आपण बोलू शकतो की सेक्स रेशो हा जास्त आहे. आणि जर एखाद्या ठिकाणी म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये जर 1000 पुरुष आणि 1000 स्त्रिया असतील तर त्याला आपण काय म्हणतो बॅलन्स पॉप्युलेशन किंवा बॅलन्स सेक्स रेशो असं आपण सुद्धा म्हणू शकतो. राईट. सो हिअर इज द थिंग or we can call that the sex ratio is balanced. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो. तर बेसिकली सध्या तरी आपल्या कंट्रीज मध्ये आपल्या देशामध्ये एव्हरी स्टेट इज इट्स हॅव्हिंग द लो सेक्स रेशो बट in Kerala in Kerala the sex ratio is high means what की त्यांच्यामध्ये जे फिमेल नंबर आहे ते 1000 माणसाच्या मागे फिमेल नंबर आहे हे जास्त आहे. ठीक आहे. सो बघा दॅट इज द थिंग जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि त्यानं ग्राफ मध्ये त्यांनी आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे की बघा 1000 माणसामागे केरळाचे फिमेल नंबर ही 1084 म्हणजे 84 नंबरने जास्त आहे. मीन्स व्हॉट की केरळामध्ये फिमेल्स जास्त आहेत कम्पॅरेटिव्हली मेल. ठीक आहे. सो हिअर इज द थिंग. अशा प्रकारचे आपण सिनेरियोज बघू शकतो. आणि दिस इज द थिंग. आज आणि पुढच्या सेशनला आपण बघूया द ऑक्युपेशन स्ट्रक्चर ऑफ द पॉप्युलेशन अँड जे एज स्ट्रक्चर. पुढच्या सेशन मध्ये आपण उरलेले जे टॉपिक्स आहेत ते कम्प्लीट करायचा ट्राय करू. ओके. तर सगळ्यांना कळाला हा लेसन. कोणाला काय डाऊट असेल तर यू गॅस कॅन आस्क. ठीक आहे.